Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the different income tax slabs for the individuals whose age is less than 60 years. In this particular lecture, we are going to study what are the different income tax slabs for the individuals whose age is below 60, and after that we are going to compute the tax liability of individuals based on these income tax slabs. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्सचे जे स्लॅब्स आहेत, ओके, ज्या व्यक्तीचं वय, इफ द एज of individual is less than 60 years, then what are the different tax slabs applicable to him that we are going to study in this particular lecture. या लेक्चरमध्ये आपण एखादा व्यक्ती ज्याचं वय 60पेक्षा कमी आहे त्याचा जो काय इन्कम आहे त्या इन्कमप्रमाणे त्याचा टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, त्यासाठी कोणकोणते इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत हे आपण टॅक्स स्लॅब्स या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि टॅक्स स्लॅब्स पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं इन्कम जर आपल्याला दिलं असेल तर त्या इन्कमप्रमाणे त्या व्यक्तीचा टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे देखील आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये in the previous few lectures we have studied that in our country there is progressive system of taxation. What is progressive system of taxation? Under progressive system of taxation, the rate of tax increases with increase in income. ज्या प्रमाणामध्ये आपलं इन्कम वाढेल त्या प्रमाणामध्ये टॅक्स रेटसुद्धा वाढत जातो. सुरुवातीला टॅक्स रेट हा 0% असतो. ओके, इन्कम वाढल्यानंतर तो टॅक्स रेट 5% होतो, पुन्हा तो 20% होतो, पुन्हा तो 30% होतो. ओके, विथ इन्क्रीज इन इन्कम द टॅक्स रेट ॲप्लिकेबल ऑल्सो इन्क्रीजेस. इट इज कॉल्ड ॲज अ प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ऑफ टॅक्सेशन. आपल्या देशामध्ये जे काय टॅक्सेशनची सिस्टीम आहे त्याला प्रोग्रेसिव्ह सिस्टीम असं का म्हटलं जातं? प्रोग्रेस म्हणजे वाढ. ओके, ज्या प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होते, उत्पन्न वाढलं की त्या प्रमाणामध्ये जो टॅक्स रेट आहे टॅक्स रेट ऑल्सो इन्क्रीजेस. सुरुवातीला जर इन्कम ठराविक लिमिटपेक्षा कमी असेल, इफ द इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल इज लेस दॅन अ पर्टिक्युलर लिमिट, देन ही इज नॉट रिक्वायर्ड टू पे द टॅक्स. ओके, आपण जे आता स्लाईड पाहत आहोत, ओके, त्यानुसार बघा, दिस स्लाईड शोज द इन्कम टॅक्स स्लॅब्स फॉर द असेसमेंट इयर 2021. आपल्याला जे सिलेबसप्रमाणे असेसमेंट इयर आहे 2020-21 याप्रमाणे हे इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत. ओके, नेक्स्ट लाईनला काय सांगितलं आहे? दीज स्लॅब्स आर फॉर दोज इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज लेस दॅन 60 इयर्स. ज्या व्यक्तीचं वय, इंडिव्हिज्युअल म्हटलेलं आहे. ओके, इंडिव्हिज्युअल इन्क्लूड मेल फिमेल बोथ. ओके, ज्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे अशा सर्व व्यक्तींसाठी हे इन्कम टॅक्सचं टेबल आहे. ओके, टेक एक्झाम्पल ऑफ युअर पेरेंट्स, टेक एक्झाम्पल ऑफ युअर रिलेटिव्स, टेक एक्झाम्पल ऑफ युअर नेबर्स. ओके, ज्या इंडिव्हिज्युअल और टेक युअर एक्झाम्पल. ओके, युअर एज, युअर पेरेंट्स एज, युअर नेबर्स एज, इट माइट बी लेस दॅन 60. करेक्ट. सो फॉर दीज पीपल्स, फॉर दोज इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज लेस दॅन 60 इयर्स, ज्या व्यक्तीचं वय, तो मेल असो किंवा फिमेल असो, ज्या व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हे टेबल ॲप्लिकेबल आहे. आता हे टेबल काय सांगतं बघा. इन दिस पर्टिक्युलर टेबल देअर आर 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज इन्कम अँड सेकंड कॉलम इज टॅक्स रेट ॲप्लिकेबल. ओके, त्यामध्ये काय सांगितलं आहे? अप टू ₹2,50,000 टॅक्स रेट इज नील. म्हणजेच काय? इफ द टोटल टॅक्सेबल इन्कम ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज लेस दॅन ₹2,50,000, जर एखाद्या व्यक्तीचं टोटल वर्षभराचं इन्कम, टॅक्सेबल इन्कम जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर त्याला टॅक्स रेट हा नील आहे. म्हणजे ही इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जर एखादा व्यक्ती, तो स्त्री असेल किंवा ती व्यक्ती पुरुष असेल, त्या व्यक्तीचं वर्षभराचं टॅक्सेबल इन्कम हे जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला टॅक्स पेड करावा लागत नाही. ओके, नेक्स्ट त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे? पहिला आहे की 2.5 लाखापर्यंत टॅक्स हा नील आहे. पुढे 2.5 लाख, जर त्या व्यक्तीचे इन्कम 2.5 लाख ते 5 लाख या दरम्यान असेल तर त्याला टॅक्स रेट ॲप्लिकेबल किती आहे? टॅक्स रेट ॲप्लिकेबल आहे 5%.
आता हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, सपोज एखाद्या व्यक्तीचं इन्कम 4 लाख आहे, बरोबर. 4 लाख आहे म्हणजे ते 2.5 आणि 5 लाखाच्या दरम्यान आहे, बरोबर. मग त्यासाठी टॅक्स रेट ॲप्लिकेबल किती आहे, तर 5% आहे. सुरुवातीला आपल्याला हे टेबल माहिती असणं, टेबलचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. ओके, टेबलमधील जे फर्स्ट लाईन आहे ती सांगते की टॅक्सेबल इन्कम अप टू ₹2,50,000, 2.5 लाखापर्यंत इन्कम असेल तर टॅक्स रेट हा नील असतो, टॅक्स पेड करावा लागत नाही. हे पहिली लाईन सांगते. सेकंड लाईन सांगते की इन्कम जर 2.5 ते 5 लाखादरम्यान असेल तर टॅक्स रेट हा 5% आहे. 2.5 लाखापासून ते 5 लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स रेट ॲप्लिकेबल किती टक्के आहे, तर 5%. तुमचं जे इन्कम आहे, ओके, 2.5 लाख ते 5 लाखादरम्यान जे इन्कम असेल त्यावरती तुम्हाला 5% टॅक्स हा पेड करावा लागेल. ओके, दिस इज सेकंड लाईन. ओके, थर्ड लाईन काय सांगते, 5 लाख ते 10 लाख जे इन्कम असेल त्यावरती 20% टॅक्स आहे. म्हणजे 5% नंतर डायरेक्ट 20%. 10%चा जो रेट होता तो अगोदर होता तो आता कॅन्सल झालेला आहे. 5% नंतर डायरेक्ट 20%. ओके, आणि ही लाईन काय सांगते, 5 लाख ते 10 लाख हे जर इन्कम असेल तर तुम्हाला 20% टॅक्स पेड करावा लागेल. ओके, आणि लास्ट लाईन सांगते, जर तुमचे इन्कम 10 लाखापेक्षा जास्त असेल, 10 लाख अँड अबाव, तर तुम्हाला 30% टॅक्स हा पेड करावा लागतो. आता याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या व्यक्तीची इन्कम 12 लाख आहे म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे त्यानं डायरेक्ट 30% टॅक्स पेड करायचा. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, हे जे टेबल आहे आपल्याला इन्कम दिलं असेल, सपोज एखाद्या व्यक्तीचं इन्कम 8 लाख असेल, 8 लाख म्हणजे काय, तर ते 5 आणि 10 लाखाच्या मध्ये आहे, बरोबर. सुरुवातीला जे इन्कम दिलं जातं त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन, ही फर्स्ट स्टेप आहे, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे आणि ही फोर्थ आहे, बरोबर. ह्या 4 रोज आपल्याला दिलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला जे इन्कम दिलेलं आहे, सपोज ते इन्कम 8 लाख दिलं असेल, किती इन्कम दिलं एखाद्या व्यक्तीचं, 8 लाख रुपये इन्कम असेल तर 8 लाख म्हणजे ते 5 आणि 10च्या मध्ये, म्हणजे आपल्याला या लाईनपर्यंत कॅल्क्युलेशन करायचे. म्हणजे फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप, अशा 3 स्टेप्सपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. Take another example. Suppose in the example it is given that income of an individual is ₹13 lakhs. एखाद्या व्यक्तीचे इन्कम 13 लाख आहे असं जर सांगितलं असेल, 13 लाख म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त आहे, बरोबर. म्हणजे ह्या शेवटच्या लाईनपर्यंत, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, आपल्याला 4 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. ओके, त्यामुळे आपल्याला जे इन्कम दिलं जातं, आपल्याला हा जो टॉपिक आहे, ओके, यामध्ये एखाद्या व्यक्तीचं इन्कम दिलं असेल तर त्याचा टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ओके, आणि टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जे काही टॅक्सची अमाऊंट येईल, आपण जो काय टॅक्स कॅल्क्युलेट करू त्या टॅक्सच्या अमाऊंटमध्ये वी हॅव टू ॲड 4% ॲज हेल्थ अँड एज्युकेशन सेस. ओके, जो काय आपला टॅक्सची रक्कम आलेली आहे, सपोज एखाद्या व्यक्तीचा टॅक्स हा 12,000 रुपये आला असेल तर त्या 12,000 हा टॅक्स आहे, त्यामध्ये 4% कशाचे ॲड करायचे, तर हेल्थ म्हणजे आरोग्य अँड एज्युकेशन सेस, आरोग्य आणि शिक्षणाचा कर टॅक्स म्हणून जो काय आपला टॅक्स आलेला आहे तो 12,000 असेल, 15,000 असेल, 20,000 असेल, त्यामध्ये हे 4% हे हेल्थ आणि एज्युकेशन सेस म्हणून ॲड केले जातात. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला काही वेळेला ऑब्जेक्टिव्हमध्ये हा प्रश्न विचारला जातो की हेल्थ अँड एज्युकेशन सेस इज चार्जड ॲट द रेट, हेल्थ आणि एज्युकेशन सेस किती टक्क्यानं चार्ज केला जातो, तर तो 4% चार्ज केला जातो. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. आणि हे जे टेबल आहे, ओके, हे टेबल कुणासाठी आहे, धिस टेबल इज फॉर दोज इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज लेस दॅन 60 इयर्स. ज्या व्यक्तीचं वय हे 60पेक्षा कमी आहे त्या व्यक्तीसाठी हे इन्कम टॅक्स स्लॅब्स आहेत. हे जे टेबल आहे हे टेबल काय सांगतं, टेबलमधील फर्स्ट लाईन सांगते की 2.5 लाखापर्यंत टॅक्स हा नील आहे. 2.5 लाखापर्यंत अप टू ₹2.5 लाख म्हणजेच काय, 2.5 लाखापेक्षा इन्कम कमी असेल तर तुम्हाला टॅक्स पेड करावा लागत नाही. इफ द टॅक्सेबल इन्कम ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इज लेस दॅन 2,50,000, जर एखाद्या व्यक्तीचं टॅक्सेबल इन्कम हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला टॅक्स पेड करावा लागत नाही. याचाच दुसरा अर्थ काय, इट ऑल्सो मीन्स दॅट इफ द टॅक्सेबल इन्कम इज अबाव 2,50,000 देन ॲन इंडिव्हिज्युअल इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. 2.5 लाखाच्या पुढे इन्कम गेलं तरच तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. ओके,
हे फर्स्ट लाईन सांगते. त्यानंतर सेकंड लाईन सांगते की 2.5 लाख ते 5 लाख यावरती 5% टॅक्स रेट आहे. ओके, 2.5 लाख ते 5 लाख यावरती 2.5 लाख 5% टॅक्स रेट आहे. 5 लाख ते 10 लाखावरती 20% आणि 10 लाखाच्या पुढे टॅक्स रेट किती आहे तर 30% टॅक्स रेट आहे. आता हे जरी इथं मेन्शन केलं असलं की पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा नील आहे, परंतु नवीन प्रोव्हिजनप्रमाणे बघा काय सांगितलं आहे, रिबेट अंडर सेक्शन 87A हे जे सेक्शन आहे 87A याच्यानुसार एक रिबेटचा अर्थ काय, रिबेटचा मराठी अर्थ होतो सूट. ओके, सूट कुणाला दिली जाते बघा, तर त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे नो टॅक्स विल बी पेएबल. ओके, टॅक्स पेड करावा लागणार नाही ऑन टोटल इन्कम अप टू ₹5 lakhs. ओके, 5 लाखाच्या पर्यंत जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असेल 5 लाखाच्या आत, तर त्या व्यक्तीला कोणताच टॅक्स भरावा लागत नाही. म्हणजेच काय, व्हेन इन्कम एक्सीड्स ₹5 lakhs देन यू हॅव टू पे द टॅक्स ॲज पर धिस टेबल. ओके, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 4.5 लाख रुपये आहे, एखाद्याचं उत्पन्न 4 लाख आहे, एखाद्याचं उत्पन्न 3.5 लाख आहे, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 4,80,000 आहे. उत्पन्न जर 5 लाखापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला टॅक्स पेड करावा लागत नाही ॲज पर रिबेट अंडर सेक्शन 87A. इथं सांगितलं आहे की 2.5 लाखापर्यंत टॅक्स माफ आहे, 2.5 लाखाच्या पुढं 5% टॅक्स रेट चालू होतो. पण त्याचप्रमाणे असाही नियम आहे की जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे जर बिलो अप टू 5 लाख म्हणजे 5 लाखापर्यंत किंवा 5 लाखापेक्षा कमी असेल तर मात्र त्याला टॅक्स पेड करावा लागत नाही. वाक्य काय वाचा, नो टॅक्स विल बी पेएबल ऑन टोटल इन्कम अप टू ₹5 lakhs. 5 लाख ज्या व्यक्तीचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे त्याला ₹1 टॅक्स द्यावा लागत नाही. ती सर्वात महत्त्वाची गोष्ट. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ॲज पर रिबेट अंडर सेक्शन 87A, सेक्शन 87A मध्ये ही रिबेट दिलेली आहे आणि ही रिबेट कुणाला मिळते, फक्त धिस रिबेट इज गिव्हन, इट इज अवेलेबल ओनली टू दोज इंडिव्हिज्युअल्स हुज टॅक्सेबल इन्कम इज लेस दॅन ₹5 lakhs. ज्या व्यक्तीचं वार्षिक टॅक्सेबल इन्कम, वार्षिक उत्पन्न हे 5 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी फक्त हे रिबेट आहे, त्यांच्यासाठी फक्त ही सूट आहे. आणि ही सूट कुणासाठी दिली आहे, 5 लाखापेक्षा कमी इन्कम म्हणजे मिडल क्लास जी लोक आहेत त्यांच्यासाठी ही सूट दिलेली आहे आणि मेजॉरिटी लोकांना यामुळे फायदा होतो. आता 5 लाख इन्कम, 5 लाखापेक्षा कमी इन्कम आहे, त्यांना कोणताच टॅक्स द्यावा लागणार नाही. मग हे टेबल कशासाठी आहे बघा, ह्या टेबलमध्ये सांगितलं आहे की 2.5 लाख ते 5 लाखावर 5%, 5 ते 10 वरती 20% आणि पुढे 30%. हे टेबल कुणासाठी, तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या टेबलप्रमाणे कॅल्क्युलेशन करावं लागतं. सिंपल आहे बघा, तुमचं उत्पन्न जर 5 लाखापेक्षा कमी असेल तर खालीच्या नोटप्रमाणे, नोट काय सांगितले की नो टॅक्स विल बी पेएबल ऑन टोटल इन्कम अप टू ₹5 lakhs. 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर अशा व्यक्तीला कोणताच टॅक्स द्यावा लागत नाही. हा नियम आहे, बरोबर. ही रिबेट दिलेली, सूट दिलेली आहे. परंतु जर त्या व्यक्तीचं उत्पन्न 5 लाख क्रॉस केलं, 5 लाखाच्या पुढे इन्कम गेलं तर मात्र त्या व्यक्तीला हे जे टेबल दिलेलं आहे या टेबलप्रमाणेच टॅक्स पेड करावा लागतो. 5 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर टॅक्स द्यावा लागत नाही. 5 लाखाच्या ₹1 जरी पुढे इन्कम गेलं, एखाद्या व्यक्तीचं इन्कम ₹5,10,000 झालं तर मात्र त्या व्यक्तीला ह्या नियमाप्रमाणे टेबलप्रमाणे टॅक्स पेड करावा लागतो. 5 लाख हे लिमिट आहे. ओके, त्यापेक्षा इन्कम कमी असेल तर टॅक्स पेड करायची गरज नाही, टॅक्स द्यावा लागत नाही. परंतु त्यापेक्षा जर इन्कम जास्त झालं तर मात्र टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, आणि ही जी सूट आहे, ही जे रिबेट आहे, धिस रिबेट इज गिव्हन अंडर सेक्शन 87A. ओके, मग हा सेक्शन काय सांगतो बघा, आणि हा सेक्शन काय आहे, व्हॉट इज इन्कम टॅक्स रिबेट अंडर सेक्शन 87A. ही जी रिबेट आहे, ही रिबेट काय आहे, ही सूट काय आहे बघा, तर रिबेट अंडर सेक्शन 87A प्रोव्हाइड्स बेनिफिट ऑन टॅक्स पेमेंट टू रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. हे कुणासाठी रिबेट मिळते, कुणाला रिबेट दिली जाते, तर जे आपल्या देशाचे रेसिडेंट इंडिव्हिज्युअल्स आहेत, इंडिव्हिज्युअल फक्त. ओके, मग मेल असो किंवा फिमेल असो त्यांना ही सूट दिली जाते. ही सूट कशामधून दिली जाते, तर टॅक्सच्या पेमेंटमधून.
जे काय टॅक्स पेड करावा लागतो त्याबद्दलची ही सूट आहे. आता ही सूट काय सांगते बघा, द ओनली वन कंडिशन टू गेट धिस बेनिफिट इज. ही सूट कधी मिळू शकते? एखाद्या व्यक्तीला ही सूट कुणाला मिळू शकते तर इफ युअर टोटल टॅक्सेबल इन्कम शाल नॉट एक्सीड ₹5 lakhs. ज्या व्यक्तीचं टोटल टॅक्सेबल इन्कम हे 5 लाखापेक्षा जास्त नाही, म्हणजेच 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यांनाच फक्त ही सूट मिळते. धिस रिबेट म्हणजे सूट. दिस रिबेट इज अवेलेबल ओनली टू दोज इंडिव्हिज्युअल्स हुज टोटल टॅक्सेबल इन्कम इज लेस दॅन ₹5 lakhs. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स. ओके, हा जो सेक्शन आहे सेक्शन 87A हे सेक्शन रिबेटसाठी आहे, सूटसाठी आहे. रिबेट म्हणजे सूट, आणि ही सूट कुणाला दिली जाते? फक्त अशा व्यक्तींना ज्या व्यक्तींचं वर्षभराचं टॅक्सेबल इन्कम हे 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना फक्त ही सूट दिली जाते. ओके, काय सांगितलं बघा, ओनली द टॅक्स पेयर्स फॉलोइंग अंडर दिस लिमिट कॅन क्लेम द बेनिफिट ऑफ रिबेट अंडर सेक्शन 87A. ओके, ज्या व्यक्तीचं उत्पन्न ह्या लिमिटपेक्षा कमी आहे, 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यांनाच फक्त ही सूट मिळू शकते. म्हणजेच काय, इट मीन्स एनी वन हॅविंग टोटल इन्कम एक्सिडिंग म्हणजे मोर दॅन 5 लाख विल नॉट बी एबल टू टेक धिस बेनिफिट ऑफ सेक्शन 87A. ओके, मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे द रिबेट अंडर सेक्शन 87A इज अवेलेबल ओनली टू दोज इंडिव्हिज्युअल्स हुज इन्कम इज लेस दॅन ₹5 lakhs. ज्या व्यक्तीचं उत्पन्न एकूण वार्षिक उत्पन्न टॅक्सेबल इन्कम हे 5 लाखापेक्षा कमी असेल, त्यांनाच फक्त ही सूट मिळते. परंतु तुमचं इन्कम, एखाद्या व्यक्तीचं इन्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल, इफ द टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन ₹5 lakhs, देन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज नॉट एलिजिबल टू गेट धिस रिबेट अंडर सेक्शन 87A. जर एखादा व्यक्ती, तो मेल असो किंवा फिमेल असो, एखाद्या व्यक्तीचं वर्षभराचं टॅक्सेबल इन्कम करप्राप्त उत्पन्न हे जर 5 लाखाच्या पेक्षा जास्त असेल, इन्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल, तर अशा व्यक्तीला ही जी सूट आहे, ही जी रिबेट आहे अंडर सेक्शन 87A, ही सूट त्या व्यक्तीला मिळत नाही. फक्त कोणाला सूट मिळते तर ज्याचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे त्यालाच फक्त ही सूट मिळते. आणि 5 लाखापेक्षा जर जास्त इन्कम झालं तर काय सांगितलं बघा, फॉर सच केस टॅक्स वुड बी कॅल्क्युलेटेड ॲट नॉर्मल रेट्स. जे मगाशी मी सांगितलं की हे जे टेबल आहे, हे टेबल कुणासाठी आहे तर ज्या व्यक्तीचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त होईल, 5 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल, त्यांचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन हे ह्या टेबलप्रमाणे आपल्याला करावं लागतं. कारण काय, हा सेक्शन सांगतो 5 लाखापेक्षा इन्कम कमी असेल तर टॅक्स भरायची गरज नाही, टॅक्स तुम्हाला 0 आहे. ओके, पण 5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न झालं, 5 लाखापेक्षा इन्कम जास्त असेल तर मात्र ह्या टेबलप्रमाणे हे कॅल्क्युलेशन जे आहे ते करावं लागतं. पुढे काय सांगितलं बघा, ए रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हॅविंग टॅक्सेबल इन्कम अप टू 5 lakhs. ज्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं उत्पन्न 5 लाखापर्यंत आहे त्याला विल गेट अ टॅक्स रिबेट ऑफ ₹12,500. त्याला सूट किती मिळते? 12,500ची सूट मिळते. ऑर इक्वल टू अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल विच एव्हर इज लोअर. म्हणजेच काय, जर तुमचं इन्कम 5 लाख असेल किंवा 5 लाखापेक्षा कमी असेल तर ह्या रिबेटमुळे, ही जी काय सूट मिळते, यामुळे तुमचा किती बेनिफिट होतो, किती फायदा तुम्हाला मिळतो? एकतर 12,500चा फायदा होतो, टॅक्स तुमचा वाचतो, किंवा जी काय तुमची टॅक्स लायबिलिटी येईल तेवढा तुम्हाला बेनिफिट होतो. ओके, सेक्शन 87 जो आहे 87A हा रिबेटसाठी आहे. आणि या रिबेटमुळे एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्याचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे त्याला मात्र हा एवढा बेनिफिट मिळतो, 12,500 रुपये. आता तुम्ही म्हणाल 12,500 कसा आला? जर उत्पन्न 5 लाख असेल तर हे जे टेबल आहे, टेबलप्रमाणे कॅल्क्युलेशन करून बघा, तर टेबलप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं 5 लाखासाठी तर तो टॅक्स हा 12,500 रुपये जो इथे मेन्शन केलेला आहे, किती? 12,500 रुपये. 12,500 हा टॅक्स येतो. टेबलप्रमाणे कॅल्क्युलेशन जर आपण केलं, जर आपलं इन्कम 5 लाख आहे असं म्हटलं तर आपलं 12,500 रुपये एवढी टॅक्स लायबिलिटी येऊ शकते. आता ते आपण कशी येऊ शकते हे कॅल्क्युलेशन बघूया.
इन्कम आपलं किती मानलं आहे 5 लाख रुपये मानलं. बघा टेबल काय सांगतं, टेबल सांगतं पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स नील. बरोबर, पहिल्या 2.5 लाखावरती किती घ्यायचा टॅक्स घ्यायचा 0, म्हणून तो 0 घेतला. आपलं इन्कम किती आहे 5 लाख आहे. 5 लाख म्हणजे इथपर्यंत आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला ह्या 2 लाईन्सपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहिली लाईन सांगते 2.5 लाखापर्यंत, पहिल्या 2.5 लाखापर्यंत टॅक्स नील, त्याप्रमाणे ते 0 घेतलं. आता दुसरी लाईन काय सांगते 2.5 लाख ते 5 लाख. आपलं इन्कम किती म्हणतोय आपण 5 लाख. 2.5 लाख ते 5 लाख याच्यावरती 5%. मग सांगा 2.5 लाख ते 5 लाख, 2.5 लाख ते 5 लाख मध्ये किती रुपये सांगा. 2.5 ते 5 म्हणजे मध्ये आहेत 2.5 लाख रुपये. बरोबर, हे कसं कॅल्क्युलेशन केलं पुन्हा एकदा बघा. तर 2,50,000 ते 5 लाख ह्या दरम्यान अमाऊंट किती आहे, तर 2.5 लाखामध्ये पुन्हा 2.5 लाख ॲड केल्यावर मगच आपल्याला 5 लाख मिळतात. म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा आहे 2.5 लाखाचा आहे. ह्या 2.5 लाखावरती किती टक्क्यानं सांगितलं आहे 5%. मग 2.5 लाखाच्या 5% कॅल्क्युलेशन करा. बरोबर, 2.5 लाखाच्या 5% कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 12,500. बरोबर, म्हणजे पहिल्या लाईनप्रमाणे टॅक्स हा 0 आलेला, हा 0, आणि या 2.5 लाखावरती 5%, 2.5 लाखाच्या 5% म्हणजे टॅक्स किती आला तर 12,500 येतो. ओके, त्यामुळं जर ही रिबेट नसेल, एखाद्या व्यक्तीला ही रिबेट मिळण्यासाठी तो जर अपात्र असेल, इनइलिजिबल असेल, तर मात्र 5 लाखावरती 12,500 टॅक्स द्यावा लागला असता. परंतु या रिबेटमुळे या रिबेटमुळे ड्यू टू दिस रिबेट अंडर सेक्शन 87A ए पर्सन अन इंडिव्हिज्युअल पर्सन कॅन गेट अ बेनिफिट ऑफ ₹12,500 ऑर ऑर ॲक्च्युअल टॅक्स लायबिलिटी विच एव्हर इज लेस. त्यामुळं या रिबेटमुळे एखाद्या व्यक्तीचा 12,500पर्यंत फायदा हा होऊ शकतो. ओके, मग आता आपल्याला जे एक्झाम्पल्स पाहिजे आहेत, दिस इज एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 काय बघा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, from the following information calculate the tax liability of individual and amount of TDS per month for assessment year 2021. आपल्याला एकूण 6 व्यक्तींची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 6 व्यक्तींची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, कॅल्क्युलेट टॅक्स लायबिलिटी. उत्पन्न किती आहे ते सांगितलं आहे आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्या व्यक्तीनं गव्हर्नमेंटला किती रुपये टॅक्स दिला पाहिजे वर्षभराचा तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि त्याचबरोबर पुढे आपल्याला सांगितलं आहे की TDS पर मंथ. त्या व्यक्तीच्या पगारामधून TDS किती रुपये कट केला पाहिजे दर महिन्याला हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता एकदा टॅक्स कॅल्क्युलेट केला की TDS कॅल्क्युलेट करणं हे फक्त 5 ते 10 सेकंदाचं काम आहे. ते कसं कॅल्क्युलेशन केलं जातं ते आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल बघा, आपल्याला 4 कॉलम दिलेत. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, सेकंड कॉलम इज नेम, थर्ड कॉलम इज एज अँड फोर्थ कॉलम इज टॅक्सेबल इन्कम. आपल्याला एकूण हे 4 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये सिरियल नंबर 1 2 3 4 5 6 एकूण 6 व्यक्तींची नावं आहेत. पहिला व्यक्ती आहे मिस्टर अजय चव्हाण. हिज एज इज 54 अँड हिज टोटल टॅक्सेबल इन्कम इज ₹6,50,000. त्याचं इन्कम किती आहे 6.5 लाख रुपये इन्कम आहे. 5 लाखापेक्षा जादा इन्कम असेल तर टॅक्स द्यावा लागतो. 5 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर टॅक्स हा पूर्णपणे 0 आहे. बरोबर. सेकंड पर्सन आहे मिस्टर समीर पटेल. हिज एज इज 48 इयर्स अँड हिज टॅक्सेबल इन्कम इज ₹8,70,000. दुसऱ्या व्यक्तीचं नाव मिस्टर समीर पटेल आहे, ज्यांचं वय 48 आहे आणि त्यांचं इन्कम किती आहे वर्षभराचं 8,70,000. थर्ड पर्सन इज मिसेस रजनी शर्मा. हर एज इज 36 इयर्स अँड हर टॅक्सेबल इन्कम इज ₹4,90,000. उत्पन्न किती दिले बघा. व्यक्तीचं नाव आहे मिसेस रजनी शर्मा. त्यांचं वय 36 वर्ष आहे आणि त्यांचं उत्पन्न हे 4,90,000 आहे. मग सांगा, आपण मगाशी नियम पाहिला की रिबेट अंडर सेक्शन 87A काय सांगते, तर ज्या व्यक्तीचं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे त्या व्यक्तीला बघा इथं सांगितलेलं एनीवन, ज्या व्यक्तीचं इन्कम हे 5 लाखापेक्षा कमी आहे, द ओनली कंडिशन इज द टॅक्सेबल इन्कम शॅल नॉट एक्सीड ₹5 lakhs. 5 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर त्यांना टॅक्स द्यावा लागत नाही. मग हा व्यक्ती जे कोण आहेत मिसेस रजनी शर्मा, त्यांचं इन्कम 4,90,000 आहे, म्हणजे 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे त्यांना टॅक्स कोणताही द्यावा लागणार नाही. त्यानंतर बघा फोर्थ पर्सन कोण आहेत. फोर्थ पर्सन इज मिसेस अंकिता जाधव. हर एज इज 42 इयर्स, इन्कम इज 5,60,000.
Fifth is Mrs. Simran Sheikh. Her age is 45 years and taxable income is rupees 7,40,000. पाचवी व्यक्ती आहे सिमरन शेख नावाच्या, त्यांचं वय 45 आहे आणि इन्कम आहे 7,40,000. अँड लास्ट इज मिस्टर ऋतुराज जाधव हुज एज इज 54 years अँड इन्कम इज 10,30,000. शेवटची व्यक्ती आहे मिस्टर ऋतुराज जाधव, त्यांचं वय 54 वर्ष आहे आणि त्यांचं इन्कम हे 10,30,000 रुपये आहे. ओके, आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. याच्यावरून सुरुवातीला आपण त्यांची प्रत्येक व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे, टॅक्स लायबिलिटी. आणि टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली की TDS पर मंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे कॅल्क्युलेशन बघा, सुरुवातीला आपण जे पहिले व्यक्ती आहेत मिस्टर अजय चव्हाण त्यांचं आपण कॅल्क्युलेशन करूया. म्हणून हेडिंग दिलं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी. आपल्याला जे त्यांनी सांगितलं तेच नाव लिहिले आहे बघा. ओके, आपल्याला त्यांनी सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं तर कॅल्क्युलेट टॅक्स लायबिलिटी अँड अमाऊंट ऑफ TDS, तेच हेडिंग दिलं इथं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ. आता पहिल्यांदा आपण कोणाचं कॅल्क्युलेशन करूया. पहिला व्यक्ती आहे अजय चव्हाण, एज 54 आणि इन्कम किती 6,50,000. तेच लिहिले बघा, नेम अजय चव्हाण, एज 54, इन्कम 6,50,000. आता एखाद्या व्यक्तीचा टॅक्स कॅल्क्युलेट करण्यापूर्वी सुरुवातीला बघायचं की इन्कम किती दिलेला आहे. इन्कम किती आहे 6,50,000. आपला बेसिक नियम काय, 5 लाखापेक्षा इन्कम कमी असेल तर टॅक्स हा 0 असतो. 5 लाखाच्या पुढे इन्कम गेला तरच टॅक्स द्यावा लागतो. या व्यक्तीचं इन्कम किती आहे बघा, तर ते आहे 6,50,000, म्हणजे 5 लाखाच्या पुढं आहे, म्हणजे या व्यक्तीला टेबलप्रमाणे टॅक्स द्यावा लागेल. आता इन्कम आहे 6,50,000, ते फक्त लक्षात ठेवा, इन्कम 6,50,000 आहे. आता आपलं टेबल बघा, टेबल काय सांगतं, टेबलप्रमाणे आपण इन्कम किती घेतलं त्या व्यक्तीचं 6,50,000 हे इन्कम आहे. मग आता 6,50,000 हे इन्कम आहे, ते कुठे येतं बघा, 6,50,000 म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये, बरोबर. पुन्हा एकदा बघा, या व्यक्तीचं इन्कम 6,50,000 आहे. हे इन्कम आपल्या टेबलमध्ये फक्त बसवायचं आहे. 6,50,000 म्हणजे ते 5 लाख आणि 10 लाखाच्या मध्ये आहे, बरोबर. 6.5 लाख इन्कम म्हणजे 5 आणि 10च्या मध्ये, त्याखाली मी रेष सोडली. ह्याचा अर्थ काय, आपल्याला इथपर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि जे शेवटची स्टेप असते ही शेवटची स्टेप आहे. ओके, ही शेवटची स्टेप नेहमी काळजीपूर्वक घ्यायची, कॅल्क्युलेट करायची, कारण लास्ट स्टेप ही नेहमी पूर्ण असेल किंवा काही वेळा ती अपूर्णसुद्धा असते. आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये ही तिसरी स्टेप काय सांगते बघा, ही तिसरी स्टेप चालू कितीला झाली, 1 मिनिट, ही तिसरी स्टेप चालू झाली 5 लाखाला आणि संपते कुठं 10 लाखाला. परंतु आपलं इन्कम किती आहे, आपले इन्कम आहे 6,50,000. आपले इन्कम किती आहे 6,50,000 इन्कम आहे, म्हणजे ही जी शेवटची स्टेप आहे ही अपूर्ण आहे, आपली पूर्ण नाही, तिथं काळजी घ्यायची. आता सुरुवातीपासून बघूया. आता पहिल्यांदा हे फाइंड आउट केलं की आपलं इन्कम कोणत्या लाईनपर्यंत आहे, त्याच्याखाली रेष सोडली, आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा, पहिल्या स्टेपपासून बघूया. पहिली स्टेप काय सांगते, पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स किती असतो, नील असतो, बरोबर. पहिली स्टेप सांगते पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स नील. मग आता तेच लिहिलं आहे बघा मी इथं. बघा, ऑन फर्स्ट रुपीज 2.5 लाख टॅक्स रेट नील असतो, त्यामुळे टॅक्सची अमाऊंट किती येणार आहे, नील येणार आहे, बरोबर. पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा नील घ्यायचा, त्यांनी सांगितलं, त्यामुळे टॅक्स रेट नील, अमाऊंट पण किती येणार आहे, नील. आपली फर्स्ट स्टेप ही झालेली आहे. आता दुसरी स्टेप बघा, आपल्याला ह्या तिसऱ्या स्टेपपर्यंत पोहोचायची. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय सांगते, दुसरी स्टेप सुरू कितीला झाली आहे, 2.5 लाखाला आणि संपते कुठं 5 लाख. मग सांगा, 2.5 लाखाला सुरू झाली आणि 5 लाखाला संपते, म्हणजे किती आहे मध्ये अमाऊंट, 2.5 लाख आणि 5 लाख, ह्या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे, तर तो फरक आहे 2.5 लाखाचा, बरोबर. समजा, समजण्यासाठी सांगतोय, समजा 2 अमाऊंट आहेत. पहिली अमाऊंट आहे 5 रुपये आणि दुसरी अमाऊंट आहे 8 रुपये. 5 आणि 8 दोन्ही डिफरन्स किती आहे, 5 आणि 8 मध्ये डिफरन्स आहे 3 रुपयाचा. तसंच इथं डिफरन्स फाइंड आउट करायचा असतो. 2.5 लाख आणि 5 लाखामध्ये डिफरन्स कितीचा आहे, तर तो 2.5 लाखाचा आहे. त्या 2.5 लाखावर किती टक्के घ्यायचं, 5% घ्यायचं. 2.5 लाखावर 5% म्हणून लिहिलं आहे बघा इथं, ऑन फ्रॉम 2.5 लाख 1 टू 5 लाख, त्याच्यावर किती टक्के घ्यायचे, 5%. आणि आपण आत्ता शोधून काय काढलं की 2.5 लाख आणि 5 लाख ह्या दोन्ही डिफरन्स आहे 2.5 लाखाचा, बरोबर. मग 2.5 लाखाच्या 2,50,000च्या 5% टॅक्स किती येतो, तर तो येतो 12,500. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता. 2.5 लाखाच्या 5% तो येतो 12,500.
बरोबर. ही आपली दुसरी स्टेप झाली. कितीपर्यंत आपण आलो आहे? 5 लाखापर्यंत आपण पोचलेलो आहे. दुसरी स्टेप आपली झाली. आता दुसरी स्टेप झाली, तिसरी स्टेप आणि ही शेवटची स्टेप आहे. तिसरी स्टेप सुरू कितीला झाली आहे बघा. तिसरी स्टेप जी आहे ती स्टार्ट झालेली आहे कितीला? 5 लाखाला. बरोबर. इथे मेन्शन केलं आहे बघा. थर्ड स्टेप जी आहे ती 5 लाखाला चालू झालेली आहे. ही आहे कुठपर्यंत? 10 लाखापर्यंत. पण आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? या व्यक्तीचं इन्कम किती आहे? फक्त 6,50,000, म्हणजे 6,50,000पर्यंतच जायचे. त्यामुळे 5 लाखाला चालू झाली, आपल्याला पोचायचे फक्त कुठपर्यंत? 6,50,000. मग सांगा 5 लाखापासून 6,50,000 दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे बघा. 5 लाख ते 6.5 लाख ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे 1,50,000चा. आणि त्या 1,50,000वर किती टक्के? 20%. बरोबर. 1,50,000वरती 20%. म्हणून इथे लिहिलं आहे बघा 5 लाखापासून ते 6.5 लाखापर्यंतच आपल्याला पोचायचं आहे, कारण आपले इन्कम 6.5 लाख आहे. मग हे 5 लाख ते 6.5 लाख म्हणजे 1.5 लाख रुपयाचा फरक आहे. त्या 1.5 लाखावर किती टक्के? टेबलप्रमाणे 20%. 1.5 लाखाचे 20% म्हणजे किती येतं टॅक्स? तर तो येतो 30,000 रुपये. 1.5 लाखाच्या 20% टॅक्स आला किती? 30,000. आपली ही शेवटची स्टेप होती. ओके. टेबलप्रमाणे आपलं इन्कम 6.5 लाख होतं, ती इथपर्यंत येतं. त्यामुळे ते तिसरी आणि शेवटची स्टेप झाली. ओके. टॅक्स आता किती आला बघा. तर इन्कमप्रमाणे ह्या सर्वांच्या अमाऊंट कॉलमची बेरीज केली आणि टॅक्स किती आला? 12,500 आणि 30,000. व्यक्तीचा एकूण टॅक्स किती आला? 42,500 एवढा टॅक्स आला. बरोबर. हा जो काही टॅक्स येईल त्याला नाव दिलं टॅक्स. त्या टॅक्समध्ये मगाशी टेबलमध्ये सांगितल्याप्रमाणे 4% ॲड करायचे असतात. हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4%. पण कशाच्या 4%? तर जो आपण टॅक्स आत्ता कॅल्क्युलेट केला आहे 42,500 त्याच्या 4%. म्हणून ॲड हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4%. 42,500 जो टॅक्स आलेला आहे त्याच्या 4% करा, तो येतं 1,700. म्हणजे टॅक्स होता 42,500, त्यामध्ये हे 1,700 ॲड केले, एकूण टॅक्स किती आला? 44,200. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स पेएबल. टोटल टॅक्स पेएबल किती आला मग? 44,200. हा आला टोटल टॅक्स पेएबल. ओके. म्हणजे या व्यक्तीने त्यांचं जे एकूण इन्कम आहे वर्षभराचं 6.5 लाख रुपये, त्यावरती एकूण टॅक्स वर्षभरामध्ये किती पेड करायचं आहे? 44,200. ही झाली टॅक्स लायबिलिटी. आता त्या व्यक्तीच्या पगारामधून किती रुपये महिन्याला कट केले पाहिजे? TDS. TDS म्हणजे काय? टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ओके. दर महिन्याचा जो काय पगार असेल त्यामधून TDS किती कट केला पाहिजे? टॅक्स किती कट केला पाहिजे? तर हे कसं शोधायचं? व्यक्तीची एकूण टॅक्स लायबिलिटी किती कॅल्क्युलेट केली आपण? 44,200. ते घ्या. टोटल टॅक्स पेएबल व्यक्तीचा आहे 44,200 आणि ही वर्षाचा टॅक्स आहे. वर्षभरामध्ये एवढा टॅक्स पेड करायचा आहे 44,200. आणि एका वर्षात महिने किती असतात सांगा? 12 महिने. म्हणून वर्षाची जो काही टॅक्स आहे त्याला भागिले 12 महिने केलं म्हणजे एका महिन्याचा टॅक्स किती आला? 3,683 रुपये. ओके. त्यामुळे एकूण जो टॅक्स लायबिलिटी आलेली आहे कॅल्क्युलेट केलेली आहे त्याला भागिले 12 महिने केलं की आपल्याला दर महिन्याचा टॅक्सची रक्कम मिळते आणि तेवढी रक्कम ही पगारामधून कट केली पाहिजे. त्याला TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं त्याला म्हटलं जातं. ओके. टॅक्सला फक्त जी टॅक्स लायबिलिटी आहे त्याला भागिले 12 महिने करा, आपल्याला TDS पर मंथची अमाऊंट मिळते. हे झालं पहिलं एक्झाम्पल. ओके. पहिलं कॅल्क्युलेशन. आता दुसरं कॅल्क्युलेशन काय बघा. दुसरा व्यक्ती आहे समीर पटेल, एज 48 आणि इन्कम किती आहे? 8,70,000 रुपये. ओके. म्हणून व्यक्तीचं नाव लिहिलं समीर पटेल, एज आणि इन्कम 8,70,000. आता आपलं टेबल बघा. आपली इन्कम किती घेतो आहे आपण? 8,70,000. मग आता 8,70,000 प्रमाणे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की आपल्याला कॅल्क्युलेशन किती करायचं आहे. इन्कम 8,70,000 आहे म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये आहे. 8,70,000 म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये, म्हणजे आपल्याला इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचे. म्हणजे 1 स्टेप, 2 स्टेप आणि 3, आपल्याला एकूण 3 स्टेप्स करायच्या आहेत. ओके. मग यातली पहिली स्टेप आणि जी शेवटची स्टेप असते ती नेहमी हाफ असते, निम्मी असते, अर्धी असते. तर ती फक्त काळजीपूर्वक बघा. पहिली स्टेप काय सांगते? पहिल्या 2.5 लाखावरती अप टू ₹2.5 लाख टॅक्स हा नील असतो. पहिल्या 2.5 लाखावर टॅक्स नील. म्हणून बघा इथे लिहिले ऑन फर्स्ट 2.5 लाख टॅक्सची अमाऊंट किती? नील आहे. हे झालं एक. त्यानंतर दुसरी स्टेप काय सांगते बघा टेबलप्रमाणे. सेकंड स्टेप सांगते 2.5 लाख ते 5 लाख यावरती किती टक्के? 5%. मग सांगा 2.5 लाखाला ही स्टेप चालू झाली, संपते कुठे? 5 लाखाला. मग 2.5 लाख ते 5 लाख ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे? डिफरन्स आहे 2.5 लाखाचा. त्याच्यावर किती टक्क्यानं? 5%. मग बघा ते लिहिले इथं फ्रॉम 2.5 लाख टू 5 लाख. 2.5 ते 5 दोन्हीमध्ये डिफरन्स आहे 2.5 लाखाचा. 2.5 लाखाच्या 5%. मग 2.5 लाखाच्या 5% किती येतं? ते येतं 12,500.
ओके, तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा. 2.5 लाखाच्या 5% केलं तर ते येतात 12,500. आपण दुसरी स्टेप झाली 5 लाखापर्यंत पोचलो. बरोबर. आता तिसरी स्टेप काय सांगते बघा. तिसरी आणि शेवटची आपले 2 स्टेप झाले आहेत. तिसरी स्टेप चालू कितीला झाली आहे? 5 लाखाला चालू झाली. संपते कुठं? 10 लाख. पण आपल्याला 10 लाखापर्यंत जायचं नाही आहे. आपले इन्कम किती आहे बघा. त्या व्यक्तीचे इन्कम आहे 8,70,000. म्हणजे ही जी शेवटची स्टेप आहे, आपल्याला 5 लाखाला सुरू झाली पण आपल्याला पोचायचं कुठं? फक्त 8,70,000पर्यंत. मग सांगा 5 लाखाला स्टेप सुरू झाली ते 8,70,000. सांगा 5 लाखापासून 8,70,000 म्हणजे मध्ये किती रुपये येतात? फक्त मध्ये येतात किती? 3,70,000. बरोबर. कितीचा फरक आहे? डिफरन्स आहे 3,70,000 आणि त्याच्यावर किती टक्के घ्यायचं? 20%. मग कॅल्क्युलेटरवर करा. 3,70,000चे 20%. तिथं कसं लिहिलं आहे बघा. 5,01,000 ते 8,70,000. बरोबर. 5 लाखाला सुरू झाली, 8,70,000ला संपली. ह्या 3,70,000 जो डिफरन्स आहे त्याचे 20% किती येतं? 3,70,000चे 20% म्हणजे 74,000 हा झाला टॅक्स. आपल्या सर्व स्टेप झाल्या. ही शेवटची स्टेप होती, त्या झाल्या. टॅक्स आला एवढा. टॅक्स अमाऊंटची बेरीज करा. 12,500 आणि 74,000. एकूण टॅक्स किती आला? 86,500. जो टॅक्स येतो त्यावर नेहमीप्रमाणे 4% ॲड करायचे हेल्थ आणि एज्युकेशनसाठी. 86,500 आपला टॅक्स आलेला आहे, त्याच्या 4% किती येतं? 3,460. आपला टॅक्स आधी आलेला 86,500, त्याच्या 4% आला 3,460. एकूण बेरीज केली, त्याला नाव दिलं टोटल टॅक्स पेएबल. किती आला? 89,960 रुपये. हा झाला एकूण टॅक्स. जे काही इन्कम आहे 8,70,000 त्याच्यावरती एकूण टॅक्स किती? 89,960. एवढा टॅक्स पेड करायचा आहे वर्षभरामध्ये. मग ह्या 89,960 वर्षाचा टॅक्स आहे, त्याला भागिले 12 महिने केलं म्हणजे एका महिन्याचा टॅक्स किती आला? 7,497. त्याला म्हणायचं TDS पर मंथ. दर महिन्याच्या पगारामधून, सॅलरीच्या मधून 7,497 रुपये टॅक्स म्हणून कट केले पाहिजेत. त्याला म्हणतात TDS. दिस इज सेकंड कॅल्क्युलेशन. आता तिसऱ्या व्यक्तीचं इन्कम बघा काय. तिसरा व्यक्ती कोण आहे? त्या आहेत मिसेस रजनी शर्मा. त्यांचं इन्कम किती आहे? 4,90,000. आता इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे. बरोबर. मगाशी नियम सांगितला की इन्कम जर 5 लाखापेक्षा कमी असेल, इन्कम किती आहे त्यांचं? 4,90,000. 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे नो टॅक्स इज पेएबल ॲज इन्कम इज लेस दॅन 5 लाख. 5 लाखापेक्षा इन्कम कमी आहे, त्यामुळे टॅक्स काहीही द्यावं लागणार नाही. आणि टॅक्सच नाही त्यामुळे TDSसुद्धा कट केला जाणार नाही. पगारामधून TDS हा कट केला जाणार नाही. कारण नियम काय सांगतो? रिबेट अंडर सेक्शन 87A प्रोव्हाइड्स बेनिफिट. कुणाला बेनिफिट मिळतो? हुज इन्कम इज लेस दॅन 5 lakhs. ज्यांचं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना कोणताच टॅक्स नाही, त्यामुळे नो टॅक्स इज पेएबल. आणि टॅक्स नाही त्यामुळे पगारातून TDSसुद्धा कट केला जाणार नाही. हे झालं तिसरं कॅल्क्युलेशन. आता चौथं कॅल्क्युलेशन बघा काय आहे. चौथ्या व्यक्ती आहेत अंकिता जाधव. त्यांचे एज आहे 42. इन्कम किती आहे? 5,60,000. ओके. आपण आता चौथं कॅल्क्युलेशन करतोय. नाव लिहिलं मिसेस अंकिता जाधव, एज 42 आणि इन्कम किती? 5,60,000. आता आपल्या टेबलमध्ये बघा 5,60,000 म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन किती करायचे हे ठरवावं लागेल. इन्कम आहे 5,60,000. 5,60,000 म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये इन्कम आहे. बरोबर. इन्कम बघून ते टेबलमध्ये कुठपर्यंत कॅल्क्युलेशन करावं लागणार हे सुरुवातीला बघायचं. आपले इन्कम आहे 5 लाख. किती? 5,60,000 हे इन्कम आहे, म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये, म्हणजे इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आहे. बरोबर. पहिली स्टेप काय सांगते? पहिल्या 2.5 लाखावर टॅक्स नील. बरोबर. ते बघा इथे लिहिलं. मग आपण चौथं कॅल्क्युलेशन करतोय. ऑन फर्स्ट 2.5 लाख टॅक्सचे अमाऊंट किती? नील. पहिली स्टेप आपली झाली. आता दुसरी स्टेप काय सांगते बघा. दुसरी स्टेप चालू झाली 2.5 लाखाला आणि संपते कुठे? 5 लाख. आपल्याला एकूण 3 स्टेप जायचे आहेत आणि शेवटची स्टेप नेहमी अपूर्ण असते, हे लक्षात ठेवा. दुसरी स्टेप चालू झाली 2.5 लाखाला, संपते कुठं? 5 लाख. मग सांगा 2.5 ते 5 दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे? 2.5 लाखाचा आहे. त्याच्यावर किती टक्के? 2.5 लाखावर 5% टॅक्स घ्यायचा. मग बघा इथं लिहिलेलं आहे फ्रॉम 2.5 लाख 1 to 5 लाख. 2.5 आणि 5 मध्ये डिफरन्स असतो 5%. किती डिफरन्स आहे? 2.5 लाखाचा. त्या 2.5 लाखाच्या 5%. बरोबर. 2.5 लाखाच्या 5% टॅक्स किती येतो? 12,500 एवढा येतो. आपली दुसरी स्टेप झाली, आपण 5 लाखापर्यंत पोचलो. बघा आता तिसरी आणि शेवटची तिसरी स्टेप ही सुरू कितीला झाली आहे? 5,01,000 चालू झालेली आहे, पण संपते ती 10 लाखाला. पण आपल्याला 10 लाखापर्यंत जायचं नाही. इन्कम किती आहे? 5,60,000. बरोबर. मग सुरू झाले 5 लाखाला आणि थांबायचे कुठं? 5,60,000ला. मग सांगा 5 लाख
ते 5,60,000 दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा आहे? फक्त 60,000चा आहे. त्या 60,000वर किती टक्के घ्यायचं? 20% घ्यायचं. बरोबर, 60,000वर 20%. बघा मग 5,01,000 ते 5,60,000, फ्रॉम 5,01,000 टू 5,60,000, जे मधले 60,000 आहेत, 60,000च्या 20%, 60,000चे 20% म्हणजे किती येतं? तर ते येतं 12,000. आपली तिसरी आणि शेवटची स्टेप संपली. टोटल टॅक्स कॅल्क्युलेट केला. टॅक्स आला किती? 24,500. जो टॅक्स येतो त्यामध्ये नेहमीप्रमाणे 4% हेल्थ आणि एज्युकेशन. 24,500 टॅक्स आहे, त्याच्या 4% म्हणजे 980. एकूण टॅक्स पेएबल किती आला? या व्यक्तीने 5,60,000 उत्पन्न आहे, त्यांनी एकूण 25,480 टॅक्स पेड करायचे. हा वर्षाचा आहे. वर्षाच्या टॅक्सच्या रकमेला 12 महिन्यानं फक्त डिवाईड केलं. फॉर्म्युला काय? टोटल टॅक्स पेएबल जो आपण कॅल्क्युलेट केला 25,480 भागिले 12 महिने केलं, म्हणजे एका महिन्याच्या पगारातून महिन्याला 2,123 रुपये TDS कट केला पाहिजे. पगारामधून दर महिन्याला एवढा टॅक्स कट केला पाहिजे आणि तो गव्हर्नमेंटला जमा केला पाहिजे. दिस इज फोर्थ कॅल्क्युलेशन. आता पुढचं कॅल्क्युलेशन बघा. फिफ्थ कॅल्क्युलेशन कोणाचं आहे? व्यक्तीचं नाव आहे सिमरन शेख, एज 45 आहे, इन्कम आहे 7,40,000. बघा इथे लिहिलेलं आहे, नाव लिहिलं, एज लिहिलं, इन्कम आहे 7,40,000. आपलं इन्कम 7,40,000 हे लक्षात ठेवा. आपलं टेबल बघा. आता टेबलप्रमाणे आपलं इन्कम 7,40,000 आहे. बरोबर, मग 7,40,000 इन्कम आहे आपल्याला. हे इथं लिहिलं मी 7,40,000. 7,40,000 म्हणजे 5 आणि 10च्या मध्ये. बरोबर, मग आपल्याला इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि शेवटची स्टेप अपूर्ण असते, एवढं लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय सांगते? पहिल्या 2.5 लाखावर टॅक्स नील. बरोबर, मग तेच इथे लिहिलं पहिल्यांदा, ऑन फर्स्ट 2.5 लाख टॅक्स नील. पहिली स्टेप आपली झाली. दुसरी स्टेप काय सांगते? तर 2.5 लाख ते 5 लाख याच्यावर 5%. चालू झाले 2.5 लाखाला, थांबायचे 5 लाखाला. 2.5 ते 5 मध्ये किती अमाऊंट आहे? 2.5 लाखाचा डिफरन्स आहे. त्या 2.5 लाखावरती 5%. मग बघा इथे लिहिलेलं आहे 2.5 लाख 1 ते 5 लाख म्हणजे दोन्हीचा डिफरन्स 2.5 लाख आहे, त्याच्या 5%. 2.5 लाखाच्या 5% म्हणजे किती? 12,500. दुसरी स्टेप आपली झाली. आता तिसरी आणि शेवटची स्टेप. तिसरी आणि शेवटची स्टेप बघा काय सांगते. तिसरी स्टेप सुरू झाली आहे 5 लाखाला, संपते ती 10 लाखाला. पण आपल्याला थांबायचं कुठं? आपली इन्कम किती आहे? 7,40,000. इथं आपल्याला थांबायचं आहे. शेवटची स्टेप नेहमी अपूर्णच असते. सुरू झाले 5 लाख. ओके, मग सांगा 5 लाख ते 7,40,000. 5 लाखापासून ते 7,40,000पर्यंत दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे? तो डिफरन्स आहे 2,40,000. डिफरन्स किती आहे दोन्हीमध्ये? 2,40,000चा आहे. आणि त्यावर किती टक्के? 20%. मग बघा इथे लिहिलं बघा 5,01,000 ते 7,40,000 मध्ये डिफरन्स, दोन्हीमध्ये डिफरन्स फरक आहे 2,40,000चा. त्याचे 20% किती येतं? 48,000. तिसरी स्टेपसुद्धा झाली. दोन्हींची बेरीज केली, अमाऊंटची बेरीज. टॅक्स किती आला दोन्हींचा मिळून? 60,500. जो टॅक्स येतो त्यामध्ये 4% हेल्थ आणि एज्युकेशनचे ॲड करतो आपण. 60,500चे 4% म्हणजे किती? 2,420. टॅक्समध्ये एज्युकेशन सेस ॲड केला की आपल्याला मिळतो तो असतो टोटल टॅक्स पेएबल. तो किती आला? 62,920. म्हणजे यांचं जे एकूण इन्कम आहे 7,40,000, या इन्कमवर त्यांनी गव्हर्नमेंटला 62,920 रुपये टॅक्स हा देणं आहे. हा वर्षाचा टॅक्स आहे. टोटल टॅक्स पेएबल 62,920 हा वर्षाचा आहे. एका महिन्याचा शोधण्यासाठी भागिले 12 महिने केलं म्हणजे महिन्याचा टॅक्स किती आला? 5,243. त्यांच्या पगारामधून एवढे रक्कम ही TDS टॅक्स म्हणून दर महिन्याला कट केली पाहिजे. दिस इज फिफ्थ कॅल्क्युलेशन. आणि शेवटचं कॅल्क्युलेशन काय बघा, ते आहे मिस्टर ऋतुराज जाधव, एज 54 आणि इन्कम आहे 10,30,000. आता इन्कम जास्त आहे बघा. ऋतुराज जाधव एज आणि इन्कम किती? 10,30,000. 10 लाखापेक्षा इन्कम जास्त आहे. मग आता टेबल बघा. आपलं टेबलप्रमाणे पहिल्यांदा बघायचं की आपल्याला कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. आपले इन्कम किती सांगितले बघा. आत्ता सांगितलं आहे इन्कम आहे 10,30,000. ओके, 10,30,000 म्हणजे ते 10 लाखापेक्षा जास्त आहे. बरोबर, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्याला इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, आणि फक्त जी शेवटची स्टेप आहे ती अर्धी असते, एवढं लक्षात ठेवा. मग आता फर्स्ट स्टेप काय सांगते? पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स नील. बरोबर, म्हणून बघा इथे कॅल्क्युलेशनमध्ये लिहिलं ऑन फर्स्ट 2.5 लाख टॅक्स नील घेतला. ही झाली फर्स्ट स्टेप कंप्लीट. आपल्याला किती स्टेप जायचे आहेत? तर इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचे. आत्ताची पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप 2.5 लाख ते 5 लाख. आपण आत्तापर्यंत बघितले 2.5 लाख ते 5 लाख त्याच्यावर टॅक्स किती? 5%. 2.5 आणि 5 लाखामध्ये फरक आहे 2.5 लाखाचा, त्याच्यावर 5%. मग बघा फ्रॉम 2.5 लाख टू 5 लाख ह्यामधल्या 2.5 लाखावर 5% म्हणजे टॅक्स किती येतो? 12,500. दुसरी स्टेपसुद्धा पूर्ण झाली. आता तिसरी स्टेपसुद्धा पूर्ण आहे. तिसरी स्टेप चालू होते 5 लाखाला, संपते 10 लाखाला. मग सांगा 5 ते 10
5 लाख ते 10 लाख दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे? 5 लाखाचा आहे. त्या 5 लाखावर किती टक्के? 20%. 5 लाखावरती 20%. बघा मग 5 लाख फ्रॉम 5 लाख 1 टू 10 लाख 20%. 5 लाख 5 आणि 10मध्ये फरक आहे 5 लाखाचा. 5 लाखाचे 20% टॅक्स किती येणार आहे? 1 लाख रुपये. बरोबर. 5 लाख आणि 10 लाखामध्ये डिफरन्स 5 लाखाचा आहे आणि त्याच्यावर टॅक्स रेट येतो 20%. 5 लाखाचे 20% कॅल्क्युलेटरवर करा, तो टॅक्स येणार आहे किती? 1 लाख रुपये. तिसरी स्टेप झाली. आणि आता चौथी आणि शेवटची स्टेप. चौथी स्टेप चालू कितीला झाली आहे? 10 लाखाला. आणि आपलं इन्कम किती आहे? 10,30,000 आहे. बरोबर. मग स्टेप चालू झाली 10 लाखाला. आपल्याला थांबायचे कुठे? 10,30,000. मग सांगा 10 लाख आणि 10,30,000 दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा आहे? फक्त 30,000चा. त्या 30,000चे किती टक्के? 30%. बरोबर. मग बघा इथं लिहिलेलं आहे फ्रॉम 10 लाख 1 टू 10,30,000. इथं टायपिंग मिस्टेक आहे. 10,30,000. 10 लाख ते 10,30,000 मध्ये डिफरन्स आहे 30,000चा फक्त. त्या 30,000च्या 30%. 30,000च्या 30% टॅक्स किती येतो? 9,000 रुपये टॅक्स येतो. 10 लाखाला स्टेप चालू झाली. आपल्याला पोचायचं आहे 10,30,000पर्यंत. म्हणजे 30,000चा डिफरन्स आहे, त्याच्या 30% म्हणजे 9,000. सर्व स्टेप झाल्या. एकूण टॅक्स अमाऊंटची बेरीज केली. एकूण टॅक्स किती आला? 1,21,500. हा जो एकूण टॅक्स आहे 1,21,500 टॅक्स आहे, त्याच्यामध्ये 4% हेल्थ आणि एज्युकेशनचे ॲड करा. टॅक्स आहे 1,21,500, त्याच्या 4% तर किती येतं? 4,860. आणि असे मिळून एकूण बेरीज करायची. एकूण टॅक्स पेएबल किती आला? 1,26,360. म्हणजे या व्यक्तीचं जे इन्कम आहे 10,30,000 त्यावरती एकूण टॅक्स किती आला? 1,26,000. हा टोटल टॅक्स पेएबल आहे एकूण वर्षाचा. त्याला भागिले 12 महिने केलं की आपल्याला एका महिन्याचा टॅक्स मिळतो. तो आला किती? 10,530. त्याला म्हणायचं TDS पर मंथ. ओके. दर महिन्याच्या पगारातून त्यांच्या 10,530 रुपये TDS टॅक्स म्हणून कट केला पाहिजे. ओके. सो दिस इज example on the calculation of tax liability of individual whose age is less than 60 years. And also we have also calculated the TDS per month. TDS कशात कॅल्क्युलेट केला आपण? टोटल टॅक्स पेएबल जो आलेला आहे त्याला भागिले 12 महिने केलं की आपल्याला TDS पर मंथची अमाऊंट मिळते. Okay, so that's it with today's lecture. You should write down all these example in your notebook. Okay, thank you very much.